जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून या. व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरून जाऊ नका, कारण नवनवीन बातम्या रोज पाहायला भेटणार आहेत. शाळेपासून प्रेम दुसरा प्रियकर हिंजवडीत प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणीवरही जीवघेवा हल्ला करण्यात आला. आरोपी आता जेलबंद आहे. शालेय जीवनापासून सुरू झालेले प्रेम, त्यानंतर निर्माण झालेला दुरावा आणि तरुणीच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेला रागाचा शेवट रक्तरंजित झाला. पुणे हिंजवडी परिसरात प्रेम प्रकरणातून धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. शालेय जीवनापासून एका तरुणीवर प्रेम करणाऱ्या तरुणाचे तिच्या आयुष्यात दुसरा तरुण आल्याच्या रागातून दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश झांबरे हा संबंधित तरुणीवर शाळेपासून प्रेम करत होता. मात्र तरुणी उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे समोर आले. याच कारणातून दिनेशच्या मनात राग होता. 6 ऑगस्ट रोजी दिनेश हा तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाच्या ठिकाणी पोहोचला. तिथे दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर दिनेशने लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तरुणीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी दिनेश झांबरे घटनास्थळावरून पसार झाला. त्याने कारमधून पुणे-सोलापूर महामार्गाच्या दिशेने पळ काढण्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी पंढरपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उरुळीकांचन पोलिसांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर पुणे-सोलापूर मार्गावर नाकाबंदी करून वाहनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना एक इर्टिगा कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी तत्काळ कार अडवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान कारमध्ये असलेली व्यक्ती हिंजवडीतील हत्येतील संशयित आरोपी दिनेश झांबरे असल्याचे स्पष्ट झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिनेश झांबरे याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने तरुणाच्या हत्येसह तरुणीवर हल्ला केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानंतर आरोपी पुढील तपासासाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रेमसंबंधातील वादातून रक्तरंजित घटना झालेली, शालेय जीवनापासून सुरू झालेले प्रेम, त्यानंतर निर्माण झालेला दुरावा आणि तरुणाच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेला रागाचा शेवट ही रक्तबंबाळ झाला. एका तरुणाचा जीव गेला असून तरुणी गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान आरोपीने हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला, कोणत्या परिस्थितीत केला याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी आणि इतर बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करा.